तो कार्टेशियन प्रोडक्ट काय आहे? The Cartesian product of two sets A and B is denoted by A cross B and is defined by A cross B is equal to ordered pair. हे काय आहेत? ऑर्डर पेअर. A comma B, A belongs to A, B belongs to B. ठीक आहे, हे माहितीच आहे तुम्हाला. तर रिलेशन सुद्धा, एक मिनिट, आपण पुन्हा इथे एक एक्झाम्पल बघू पाहिजे तर. A क्रॉस B च कार्टेशियन प्रोडक्ट. सपोज A इक्वल टू 1 2 3 आहे, B इक्वल टू 1 2 आहे. ठीक आहे, तर A क्रॉस B मध्ये काय येतील? 1 1 1 2, बरोबर आहे. 2 1 2 2, 3 1 3 2. ठीक आहे, हॅलो, लक्षात येते का क्रॉस प्रोडक्ट? हे गेल्या वेळेस पण झालेलं आहे. आता रिलेशन म्हणजे काय? A relation A and B be two sets. Any subset A cross B is called a binary relation or simply a relation defined from the set A to the set B. रिलेशन म्हणजे काय? तर A क्रॉस B चा सबसेट आहे, बरोबर? ठीक आहे, फ्रॉम सेट A टू सेट B. ओके, रिलेशन फ्रॉम A टू A इज कॉल्ड रिलेशन इन A. लक्षात ठेवा, फरक बघा काय? A आणि B वेगवेगळा असताना रिलेशन फ्रॉम सेट A टू B. ओके, आणि सेट एकच आहे म्हणजे A क्रॉस A. तर रिलेशन इन A or on A. So R is a subset of A cross A. म्यूट व्हा सगळ्यांनी. हॅलो, आता हे रिलेशन बायनरी का आपण म्हणतो इथं? कारण आता बघितलं आपण कसे आहेत, इलेमेंट कसे आहेत? ऑर्डर पेअर आहेत ना, असे 1 1 1 1 1 2 ऑर्डर पेअर आहेत. हे दोन आहेत इलेमेंट म्हणून बायनरी रिलेशन. ठीक आहे, ओके. आता हा आर जो आहे तो सबसेट ऑफ ए क्रॉस बी आहे, म्हणजे इलेमेंट कसे आहेत? ऑर्डर पेअर एक्स कॉमा वाय. त्यावेळी काय म्हणायचं आपण? एक्स इज रिलेटेड टू, ही जी ऑर्डर पेअर आहे, ही जी ऑर्डर पेअर आहे एक्स वाय, एक्स वाय ही आर मध्ये आहे, तेव्हा एक्स आणि वाय काय आहेत? रिलेटेड आहेत. एक्स इज रिलेटेड टू वाय बाय द रिलेशन आर, और एक्स इज आर रिलेटेड टू वाय, और दुसरं नोटेशन आहे एक्स आर वाय. ठीक आहे, आता हे जे बायनरी रिलेशन आहे हे आपल्याला जनरलाइज करता येतं. We can generalize this binary relation to ऑर्डर पेअरच्या ऐवजी त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा आपण घेऊ शकतो. ते पुढे आता आपल्याला फक्त बायनरी रिलेशनच बघायचंय पण. ठीक आहे, आता बघा A दिलाय 1 2 3, B दिलाय 4 5 सेट. A क्रॉस B मध्ये काय काय येणार आहे? 1 4 जोड्या करायच्या, 1 4 1 5 2 4, 2 5 2 5 3 4 3 5. ओके, लेट R, लेट R1 काय दिलाय? 1 4 1 5 2 4. ओके, R2 दिलाय 2 4 2 5 3 4 3 5. ओके, आता आपल्याला लक्षात येईल इथं की R1 जो आहे, R1 आता इथं A क्रॉस B पण दिलाय,
R1 मधल्या सगळ्या जोड्या ह्या A क्रॉस B मध्ये आहेत का? हे बघा 1 4 आहे, बरोबर आहे. 1 5 आहे R1 मधल्या, 2 4 आहे. म्हणजे R1 काय झाला? सबसेट ऑफ काय झाला? A क्रॉस B, बरोबर आहे. तसंच R2 बघा, R2 2 4, 2 4 आहे का A क्रॉस B मध्ये? आहे. ठीक आहे. 2 5 A क्रॉस B मध्ये आहे का? आहे. 3 4 आहे का? आहे. 3 5 आहे का? आहे. म्हणजे R2 ऑल्सो सबसेट ऑफ A क्रॉस B. सो डेफिनेशन आता आपण रिलेशनची बघितली. रिलेशन काय असतं? सपोज A and B आर टू सेट्स. ओके, सो रिलेशन काय असतं? तर सबसेट ऑफ A क्रॉस B. So since R1 R2 are subset of A cross B, so R1 and R2 relations from A to B. ओके, लक्षात आलं का? आता B क्रॉस A उलट केलं, A क्रॉस B होतं ते B क्रॉस A केलं. म्हणजे काय झालं? उलट होणार आहे बघा. 4 1 4 1 आलं, 4 2 4 2 आलं, 4 3 आलं का? पुन्हा 5 1 5 2 5 3. काही जण आता जॉईन होत आहेत, त्यांनी कालच एनरोलमेंट केली असती तर ते जॉईन होता आलं असतं ना त्यांना. ठीक आहे. आता इथे बघा, कन्सिडर केला R3 4 1 4 2 5 3 आहेत का इथं? 4 1 5 2 आणि 5 3. ठीक आहे. म्हणजे R3 सबसेट ऑफ B क्रॉस A. सो R3 इज अ रिलेशन फ्रॉम B टू A. आता ज्यावेळी असं होत नाही की A क्रॉस B, आता इथं B क्रॉस A घेतलंय, ठीक आहे, रिलेशन बदललंय. ज्यावेळी त्याचा सबसेट नसेल A क्रॉस B किंवा B क्रॉस A, R हे रिलेशन सबसेट नसेल, त्यावेळी काय म्हणायचं? R3, आता इथं R3 इज अ रिलेशन फ्रॉम B टू A. त्यावेळी म्हणायचं R3 इज नॉट अ रिलेशन फ्रॉम B टू A, जर सबसेट नसेल तर. ठीक आहे, कळतंय? ओके, पुढचं रिलेशन बघा काय दिलंय. A इक्वल टू 1 2 3. ठीक आहे, आणि डेफिनेशन दिले. आता इथे डेफिनेशन दिले, रिलेशन एकतर दिलं जाईल किंवा असं डिफाईन केलं जाईल. आर बी रिलेशन ऑन ए डिफाइंड ॲज XY बिलॉंग्स टू R इफ अँड ओनली इफ X इज लेस दॅन ऑर इक्वल टू Y. हे रिलेशन आहे, डिफाईन केलंय. तुम्हाला कदाचित असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की रिलेशन आर मध्ये कुठले एलिमेंट आहेत? फाइंड आर. ठीक आहे. आता X इज लेस दॅन ऑर इक्वल टू Y. आणि हा रिलेशन काय आहे? एकाच सेटवर आहे, ए म्हणजे A क्रॉस A. आता जे रिलेशन काढणार आपण ते R इज सबसेट ऑफ A क्रॉस A असलं पाहिजे. मग 1 इज लेस दॅन इक्वल टू 1 आहे ना, बरोबर आहे, म्हणून 1 1 R मध्ये आलेत. लक्षात आलं का? 1 इज लेस दॅन इक्वल टू 2 आहे, म्हणून 1 2 आलं. 1 इज लेस दॅन इक्वल टू 3 आहे, म्हणून 1 3 आलं. ओके, पुन्हा 2 इज लेस दॅन इक्वल टू 2 आहे, म्हणून R मध्ये लिहिलंय. 2 इज लेस दॅन इक्वल टू 3 आहे, म्हणून R मध्ये 2 3 आलाय. लक्षात आलं का? हे रिलेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. हे जे आहे X इज लेस दॅन इक्वल टू Y, हे रिलेशन सॅटिस्फाय जे जे एलिमेंट करतील त्यांची जोडी होईल. 3 इज लेस दॅन इक्वल टू 3. मग आता याच्यामध्ये 3 2 का नाही आला? 3 2 का नाही आला? या R मध्ये 3 2 का नाही आला? कारण 3 इज लेस दॅन इक्वल टू 2 आहे का? बरोबर, हे नाही, हे होत नाही, बरोबर आहे, म्हणून 3 2 नाही आला. बरोबर आहे.
2 1 काय नाही आला आर मध्ये, 2 1 का नाही आला, कारण 2 इज लेस दॅन इक्वल टू 1 हे सॅटिस्फाय होते का नाही, म्हणून 2 1 आलेलं नाही. ओके, लक्षात आलं का? आर मध्ये हेच इलेमेंट का आले ते लक्षात आलंय? येस सर. पुढे बघा, एक एक्झाम्पल दिले हे. ए बी एनी सेट, ए कुठलाही सेट आहे. डिफाईन अ रिलेशन आय ए ऑन ए ॲज, डेफिनेशन इथून सुरू होते बघा रिलेशनची. एक्स वाय बिलॉंग्स टू आय ए if and only if x equal to y, x is equal to y. Okay, so we can write IA is equal to xx, order pair xx, such that x belongs to A. Okay, लक्षात आलं का रिलेशन? आय मध्ये कुठले ऑर्डर पेअर आहेत? आय ए मध्ये जे इक्वल असतील ते. ओके, ए मध्ये जे काही एलिमेंट असतील त्यानुसार, म्हणजेच एक्स एक्स आहे आय ए मध्ये. लक्षात आलं? दिस रिलेशन ए इज कॉल्ड आयडेंटिटी रिलेशन ऑन ए. याला म्हणायचं आयडेंटिटी रिलेशन. फॉर एक्झाम्पल बघा, आता सपोज ए इक्वल टू 1 2 3 घेतला आपण, ठीक आहे. आता ह्या आय ए च्या डेफिनेशन नुसार आयडेंटिटी रिलेशन मध्ये कुठले कुठले एलिमेंट येतील? 1 1 2 2 3 3. ह्याच्या व्यतिरिक्त कुठले येतील का? नाही येणार, कारण डेफिनेशन काय? एक्स इज इक्वल टू वाय. लक्षात आलं का? ए समजा 1 2 3 आहे, आयडेंटिटी रिलेशन मध्ये काय येणार? 1 1 2 2 3 3. बरोबर आहे? 2 3 येईल का? नाही येणार. 2 इज नॉट इक्वल टू 3. लक्षात येते? हॅलो, ठीक आहे. नेक्स्ट बघा, इफ ए इक्वल टू 1 2 3, बी इक्वल टू 4 5. ओके, क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय येणार आहे? आपण ते ऑर्डर पेअर तयार करतो. ए टू बी असतं, बरोबर आहे? क्रॉस प्रोडक्ट 1 4 1 5 2 4 2 5, बरोबर आहे? अशा पद्धतीने ए क्रॉस बी काढलेला आहे, ठीक आहे. Then the total number of relations from A to B are, आता ह्या A to B किती रिलेशन होऊ शकतात? तर 2 raised to 3 into 2. हा फॉर्म्युला लक्षातच ठेवा तुम्ही. हा फॉर्म्युला काय? गेल्या लेक्चरला आम्ही तुम्हाला रिलेशन्स किती होतील, ऑफलाईन लेक्चर झालं, रिलेशन किती होतील, सपोज नोट पण लिहून दिली होती. नंबर ऑफ एलिमेंट इन ए इज एम असेल, ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट इन बी समजा एन असेल, तर ए क्रॉस बी मध्ये किती एलिमेंट असणार? एम इंटू एन, ठीक आहे. लक्षात आलं का? बघा इथं ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 3 आहेत. बी मध्ये किती आहेत? 2 आहेत. 3 इंटू 2 6. मग ए क्रॉस बी मध्ये किती येतील? 6 एलिमेंट आलेत का? बरोबर, क्रॉस प्रोडक्ट मध्ये. तसंच टोटल नंबर ऑफ रिलेशन्स किती असतील? टोटल नंबर ऑफ रिलेशन्स किती असतील? तर त्याचा फॉर्म्युला असा आहे की सपोज ए इक्वल टू एम आहे, ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट बी इक्वल टू एन आहे, तर टोटल नंबर ऑफ रिलेशन किती असतील? तर 2 raised to एम इंटू एन. ठीक आहे. आता हे रिलेशन ए वरतीच आहे. ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 1 2 3, ठीक आहे.
टोटल नंबर ऑफ रिलेशन्स किती येतील तर 2 into 3 2 into 3 into 3. ओके, म्हणजे 2 to 9 एवढे रिलेशन्स असतील. ओके. ही नोट कसं झालं, हे मिस झालं इथं. म्हणजे गेल्या लेक्चरला आपण काय घेतलं होतं, टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन क्रॉस प्रोडक्टचं सांगितलं होतं. पण पुढे होतं, हे सुद्धा एक रिझल्ट आहे, तो नंतर देईन, परंतु इथं तुम्ही लक्षात ठेवा हे हा फॉर्म्युला कसा आहे तो. ठीक आहे. आता इनव्हर्स म्हणजे काय? इनव्हर्स म्हणजे तुम्ही फंक्शन बघता एफ फ्रॉम ए टू बी, बरोबर आहे. ह्याला इनव्हर्स कधी असतो, जेव्हा फंक्शन 1 1 on 2 असतं, मग ते एफ इनव्हर्स बी टू ए होतं. ओके. आता इथं बघा, लेट ए अँड बी टू सेट्स, लेट आर बी रिलेशन फ्रॉम ए टू बी, then inverse of r denoted by r raised to minus 1 is a relation from b to a defined by r raised to minus 1 yx xy belongs to r. बघा, हे सच दॅट मधली कंडिशन बघा, एक्स वाय बिलॉंग्स टू आर, आणि एक्स वाय बिलॉंग्स टू आर असेल तरच तुम्हाला वाय एक्स इथे लिहिता येईल. फॉर एक्झाम्पल, समजा मी एक छोटं रिलेशन घेतो, आर इक्वल टू 1 2 आहे, ठीक आहे, 2 3 आहे, आणि 3 4 आहे. तर ह्याचा आर इनव्हर्स काय येईल, 2 1 3 2 आणि 4 3. हे इनव्हर्स झालं. एक्झॅक्टली उलट करायचं. 1 2 जर आर मध्ये असेल तर इथं 2 1 येणार, 2 3 जर आर मध्ये असेल तर आर रेस टू मायनस 1 मध्ये 3 2 येणार, 3 4 जर आर मध्ये असेल तर 4 3 येणार. लक्षात येतं का इनव्हर्स? लक्षात आलं का इनव्हर्स? कळतंय? हॅलो, ओके. हा, आता मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करायचा? आपल्याकडे जर रिलेशन असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करता येतो. इफ आर इक्वल टू 1x 1y 2y 3z 4x 4y 4z is a relation from A to B. Okay, A equal to 1 2 3 4 है, B equal to x y z है. Then find the matrix of relation. ठीक आहे. बघा आता, ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 4 आहेत, बरोबर आहे. 3 मध्ये किती आहेत? 3 आहेत. Therefore relation will be represented by the matrix of order 4/3. ठीक आहे, 4/3. हे सुद्धा बघायचं रिलेशन कसं आहे, सेट ए टू बी ए. ओके, म्हणजे 4/3. ए मध्ये किती एलिमेंट आहेत ते पहिल्यांदा येईल, 4 into 3, 4/3 मॅट्रिक्स. बरोबर आहे. हॅलो, ठीक आहे. पहिल्यांदा काय करायचं, हा एम आर मी काढला, ठीक आहे, एम आर. ओके, हे बघा, एक्स वाय झेड 4/3 म्हणजे 4 रो येतील, बरोबर आहे, 4 रो येतील, 1 2 3 4. ठीक आहे, हे इथं 1 2 3 इथं राहिलेले, मी गेल्या वेळेस तिथं लिहिलेलं होतं. ठीक आहे. आता इथं बघायचं, आर मध्ये बघायचं, आर मध्ये बघायचं पहिली पेअर,
एक मिनिट. ठीक आहे, इथंच करतो. 1 2 3 4 हे कशासाठी लिहिलं कळायला आपल्याला. बघा इथं 1 4 1x मग एक्स इथं लिहिलंय बघा आपण, एक्सचा कॉलम आणि 1 चा रो बघायचा, तिथं 1 लिहायचं. कळलं का? पहिली पेअर बघा, आर मधली पहिली पेअर. ठीक आहे, 1x आहे म्हणून इथं 1 आला. ठीक आहे, आता 1y 1y y 1 चाच रो बघतोय आपण. ठीक आहे, आणि हे y चा कॉलम बघायचा. ठीक आहे पेअर इथं. एक मिनिट. 1 आला. 2y, आता 2 लिहिलाय मी, तो रो बघायचा आणि y चा कॉलम बघायचा. 1 लिहिलं. ठीक आहे, पुन्हा 3, हे बघा इथं बघा 3 चा, आता 3 चा रो बघायचा आणि इथं आता झेड लिहिलाय आपण, झेड चा कॉलम बघायचा आणि तो इंटरसेक्ट जिथं होईल तिथं 1 लिहायचं. कळलं का? 4 नंबर, आता 4x. एक मिनिट, हल्लंय सगळं. 2 3 4 ओके. 4 चा बघतोय आपण. ठीक आहे, 4x आहे, x चा कॉलम जिथे इंटरसेक्ट होतील ते एक लाईन कन्सिडर करा माइंड मध्ये. 4 पासून एक रो वरती गेले आणि x पासून कॉलम इंटरसेक्शन मध्ये 1 येईल. बरोबर आहे. पुन्हा 4y, पुन्हा 4 चा रो बघितला, y चा कॉलम इथं 1 लिहिलं. बरोबर आहे. पुन्हा z 4z तर 1 लिहिलं. बरोबर आहे. इंटरसेक्ट करायचं आपण सरळ माइंड मध्येच. मॅट्रिक्स कसा काढला लक्षात आलं का? हॅलो, ठीक आहे. चॅटिंग मध्ये बरेच आलेत मेसेज. माईक अनम्यूट करू शकता तुम्ही, बोला. हॅलो, लक्षात आलं का हे? ठीक आहे, ओके. तुम्ही सुद्धा परीक्षेमध्ये समजा ऑफलाईन परीक्षा असती तर इथं तुम्ही हे प्रॅक्टिकलला सुद्धा आहे बरं का, आणि शेवटची प्रॅक्टिकल ही ऑफलाईन पण होऊ शकते. त्यामुळे हे माहित पाहिजे. तुम्ही हे असं लिहिलं तरी चालेल, 1 2 3 4 हे असं लिहिलं तरी चालेल मॅट्रिक्सच्या बाहेर. ठीक आहे, त्यामुळे हे यायलाच पाहिजे. हे प्रॅक्टिकलला सुद्धा आहे तुम्हाला. ठीक आहे, आता समजा तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे, मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला आणि तुम्हाला रिलेशन फाइंड आउट करायचंय. बघा इथं आर, फाइंड द रिलेशन आर ऑन अ सेट ए. ए दिलाय, हुज मॅट्रिक्स इज गिवन बिलो. मॅट्रिक्स कुठे बघू, हे मॅट्रिक्स दिलेलं आहे. ठीक आहे, हा मॅट्रिक्स तुम्हाला दिला जाईल. आता ह्याच्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, तर रिलेशन काय. आता आपण हे 1 काय लिहितो, 1 का लिहितो, तर त्या ती पेअर आपल्याकडे असते. बरोबर आहे, आर मध्ये. सो वी नो दॅट एव्हरी एलिमेंट ए आय बी बी जे बिलॉंग्स टू आर इफ अँड ओनली इफ एम आय जे काय, आयथ रो आणि जेथ कॉलम ही लोकेशन आहे. ठीक आहे, एम आय जे आयथ रो आणि जेथ कॉलम इंटरसेक्ट केल्यानंतर जो पॉइंट असतो तिथं 1 आपण लिहितो. कधी, जर त्याचा करस्पॉन्डिंग जो रिलेशन मध्ये ऑर्डर पेअर आहे, ठीक आहे, ती आर मध्ये असेल तर. ठीक आहे, आता इथं काय करायचं, इथं लिहून ठेवायचं.
आता ए काय, एक ए आणि बी वेगवेगळा नाही. इथं काय आहे, इथं ए हा एकच सेट दिलाय. रिलेशन काय आहे, ऑन ए म्हणजे ए क्रॉस ए. आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस ए. लक्षात आलं का? इथं लिहून घ्यायचं आपण 1 2 3 4, 1 2 3 4 कॉलम आणि रो. आता इथं 1 आहे, बरोबर आहे. हे इंटरसेक्ट करा, बरोबर आहे. म्हणजे काय झालं, 1 1, हा 1 हा 1 हे रिलेशन मध्ये असणार आहे, म्हणून 1 1 लिहिलं. लक्षात आलं का? ठीक आहे. आता पुढे बघा, हा 1 आहे. ही पोझिशन कुठली आहे? 1 3, बरोबर आहे. वन टू थ्री फोर, 1 2 3 4. ही पोझिशन कुठली आहे? 1 1, म्हणजे 1,1 आला. ठीक आहे. पुढं ही पोझिशन काय म्हणायची? 3 1. हे पुढं 1 आहे ना, हे बघायचं पोझिशन काय ती. पुन्हा बघा, इथं 1 आहे, म्हणजे हा काय झाला? 4 1. ठीक आहे. इथं बघा, हे काय झालं? ही पोझिशन 2 ची आणि ही 2 ची, बरोबर आहे. आपण नंबर देतोय रोला आणि कॉलमला, ए मधले असाइन करतोय. म्हणजे हे काय येईल? हे 2 2 येईल, बरोबर आहे. 2 2. पुन्हा ही पोझिशन बघा, आता इथं 1 काय आहे? तो कॉलम आणि रो बघायचा. म्हणजे 2 3, बरोबर आहे. कॉलम आणि रो बघायचा 1च्या पोझिशनचा, 3 3, बरोबर आहे. पुढचा रो बघतोय आता 1, फोर्थ रो काय आहे? 1 4 येईल, बरोबर आहे. कॉलम बघायचा, रो बघायचा, 1 4. पुढं हे 2 4 2 4. ठीक आहे. असं रिलेशन, हे झाले रिलेशन मधले इलेमेंट सगळे. लक्षात आलं का? हा आर त्यानुसार फाइंड आउट केला. ठीक आहे. आर कसा फाइंड आउट करायचा लक्षात आलं का? मॅट्रिक्स दिला असेल, तुम्ही सरळ सरळ लिहायचं 1 2 3 4, 1 2 3 4. आणि रोचा पहिला एलिमेंट येणार म्हणजे 1. बघा 1 1 1, हे बघा 1 3. रो पहिला बघायचा, मग कॉलम. 1 4 2 2, रो आणि कॉलम. 3 2, पहिला रो लिहायचा, लक्षात घ्या. हे जे हा रोचा एलिमेंट आहे. हे काय? 3 3 4 1, नंतर 4 2. लक्षात आलंय सगळ्यांच्या? ठीक आहे. सर एकदा परत सांग. परत सांगतो बघा. परत सांगतो. बघा, पहिल्यांदा तुम्हाला जे मॅट्रिक्स दिला जाईल, एक मिनिट, ही स्क्रीन मोठी होत नाहीये. पहिल्यांदा जे तुम्हाला मॅट्रिक्स दिला जाईल, ए दिला जाईल. ए काय दिलाय? 1 2 3 4 दिलाय. ठीक आहे. ए क्रॉस बी जर असेल तर वेगळं होणार बरं का.
आता इथं ए एकच दिलाय, तर मॅट्रिक्स दिला जाईल तिथं पहिल्यांदा असं लिहून घ्या, 1 2 ए मधले एलिमेंट, हा 1 2 3 4. आता आर काय आहे, आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी असतो, ठीक आहे. आता इथं आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस ए येणार आहे. ठीक आहे. आता हा पहिला एलिमेंट बघायचा, कुठला पहिला रो बघतोय, पहिला रो, रो पासून जायचं, पहिला रो, त्याचा तो त्या रोला आपण काय असाइन केलाय, ए मधला एलिमेंट 1 केलाय, बरोबर आहे. तो त्या सिरीजने करायचा, 1 केलाय रोला, आणि कॉलमला पण 1 असाइन केलाय, ठीक आहे. मग आपण 1 कुठं लिहितो, ज्यावेळी त्या पोझिशनच्या करस्पॉन्डिंग जो काही एलिमेंट आहे, ए आय बी जे, बघा इथं ए आय बी जे हा आर मध्ये असेल तरच एम आय जे इक्वल टू 1 येतो. 1 येतो म्हणजे तिथं रिलेशन आहे. मग ह्या 1च्या पोझिशनला असाइन केलेला आपण रो बघायचा, हा काय नंबर आहे, हा 1 आहे, बरोबर आहे. आणि तिथला कॉलम बघायचा, 1 आहे, मग रिलेशन 1 1 आलं, ठीक आहे. पुन्हा पहिल्या रो मधलाच आपण जिथं 1 असेल, 0 सोडून द्यायच्या, 0 सोडून द्यायचे, 1 जिथं 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 असेल तेच बघायचं, 0 बघायचं नाही. हा, आता बघा पहिला रो आहे, त्याला असाइन केलाय 1 नंबर, आणि त्याचा कॉलम जो आहे तो 3 आहे. हा, मग 1 3 आला, ठीक आहे. पुन्हा पहिल्याच रो मध्ये आपण बघतोय, पहिल्या रोला आपण नंबर 1 असाइन केलाय, 1 बघायचा, त्याचा कॉलम बघायचा, काय 4 आलं, 1 4, ठीक आहे. आता दुसरा रो बघतोय, त्या दुसऱ्या रोला आपण नंबर असाइन केलाय 2, बरोबर आहे. म्हणजे ए मधले एलिमेंट लिहायचे, एक्स वाय झेड असेल तर एक्स वाय झेड लिहायचं. इथं 1 आहे, त्याचा रो बघितला 2 नंबर, कॉलम बघितला 2 नंबर, म्हणून 2 2, बरोबर आहे. लक्षात आलं का? हा, आता सेकंड रो मध्ये सगळे झिरोच आहेत, सोडून द्यायचं ते. आता थर्ड रो 1 आहे, बरोबर आहे. थर्ड रो मध्ये पहिला जो कुठलाही 1 असू दे, 1 जिथं असेल तिथं, बरोबर आहे. त्या रोला असाइन काय केलाय, 3 असाइन केलाय, त्याचा कॉलम बघायचा, 2 नंबर आहे, बरोबर आहे. आता पुढचा 1 आहे, हा काय आहे, थर्ड रो आहे, 3 नंबर आपण दिलाय त्याला 3, आणि कॉलम बघायचा, कॉलम, हा कॉलम लक्षात येतो का, हा कॉलम. म्हणून इथं 3 3 आलं, ठीक आहे. आता 4 नंबर, आता पुढं 1, पुढं 0 आहे, 0 आहे ते सोडूनच द्यायचं, निग्लेक्ट करायचं. फोर्थ रो मध्ये 1 आहे, त्याचा कॉलम पण 1 आहे, मग 4 1, ओके. पुढचा 1 नंबर बघायचा, कुठला आहे, सेकंड कॉलम, सेकंड कॉलमला आपण काय असाइन केला, एलिमेंट 2, मग इथं आला 4 2. लक्षात आलं का? लक्षात आलं का? हॅलो, लक्षात आलं का? हो सर. हा, नाही आता विचारत होतं कोणतरी, कोण विचारत होतं, लक्षात आलं का रे? लक्षात आलंय? ठीक आहे. आता इथं बघा, आता मी एक मॅट्रिक्स घेतोय एम आर, ठीक आहे. 1 0 0 1 0 1 1 0 0 0 0 1, ठीक आहे. आता रो किती आहेत, 3 आहेत, बरोबर आहे. कॉलम किती आहेत, 4 आहेत. म्हणजे ए मध्ये समजा मी 1 2 3 एलिमेंट घेतला, ठीक आहे. आणि बी मध्ये मी एक्स वाय झेड आर घेतो, ठीक आहे. बघा मॅट्रिक्स असा तयार होतो, ए क्रॉस बी, ए चे 3 एलिमेंट आहेत आणि बी चे 4 एलिमेंट आहेत. आता मला ह्याचा जर रिलेशन काढायचंय, हे मला दिलेलं आहे सपोज, हा तर ह्याला मी असं असाइन करणार 1 2 3,
ओके. आणि हे एक्स तुम्हाला अल्फाबेट पण असू शकतं, तिथं काही ऑब्जेक्ट असतील. आर. ठीक आहे. आता हे पहिलं मला 1 आहे पहिल्या रो मध्ये. मग आर मध्ये काय येणार आहे? काय येणार आहे? रो बघायचा. रोला आपण काय असाइन केलंय? 1. म्हणजे 1 एक्स. ठीक आहे. आता शेवट बघा. 0 0 निग्लेक्ट करायचे. 1 आहे पहिल्या रो मध्ये, त्याला असाइन केलाय मी 1 आणि वरती कॉलम काय आहे? आर. बरोबर आहे. आता सेकंड रो मी बघतो, इथं 1 आहे. ठीक आहे. त्या रोला मी असाइन केलंय 2. आणि त्याचा कॉलम बघायचा काय आहे? वाय. वरती बघायचं वाय. पुन्हा 1 आहे इथं, म्हणजे 2. आणि कॉलमला काय असाइन केलंय? झेड. त्या पोझिशनचा आपण रो आणि कॉलम बघायचा. थोडक्यात अशी एक लाईन मारा, अशी एक लाईन मनातल्या मनात मारा. बरोबर आहे. क्रॉस इंटरसेक्ट होईल. आता पुढं 1 कुठं आहे? आता 0 0 निग्लेक्ट करायचं. आता थर्डला इथं 1 आहे, लास्टला, थर्ड रोला लास्टला. म्हणजे काय एलिमेंट येणार आर मध्ये? 3. आणि त्याचा कॉलम बघायचा त्या पोझिशनला, 3 आणि आर. क्लोज. संपलं. लक्षात आलं का? आता तिथं काय होतं? आता एक्झाम्पल जे बघितलं तिथं ए क्रॉस ए होता, म्हणजे एकच सेट दिला होता, त्याच्यावरचं रिलेशन फाइंड आउट करायचं होतं. पण जर रिलेशन तुम्हाला ए क्रॉस बी वर आलं आणि ए वेगळा आहे आणि बी वेगळा आहे, तर असं होणार बघा. बी ए मध्ये किती आहेत? 3 एलिमेंट आहेत. बी मध्ये किती आहेत? 4 एलिमेंट आहेत. म्हणजे 3/4 चा मॅट्रिक्स ते देणार. बरोबर आहे एक्झाम्पल मध्ये. असा मॅट्रिक्स येईल. लक्षात आलं का? म्हणजे ह्याचं उलट जर केलं, या रिलेशनचा मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे, तर हा असा येणार. लक्षात येतंय का? ठीक आहे. लक्षात आलं का? आता तसंच आपण आर घेऊया. समजा ए तुम्हाला दिलाय 1 2 3 दिलाय. ठीक आहे. हा. आणि बी दिलाय समजा एक्स वाय झेड. हा. आणि आर दिले तुम्हाला 1x. हे मी रॅन्डमली आपल्या कळण्यासाठी घेतोय. 1 झेड. हा. आणि 2 एक्स आहे. हे एवढेच एलिमेंट आहेत आर मध्ये. हा सबसेट ऑफ काय आहे? ए क्रॉस बी आहे. हा सबसेट ऑफ ए क्रॉस बी आहे. तर ह्याचा मॅट्रिक्स कसा काढणार? एम आर. आता 3/3 चा मॅट्रिक्स येईल. हे बी मध्ये समजा 4 असते तर 3/4 आला असतं. तर 1 2 3. इथे लिहितो एक्स वाय झेड. मॅट्रिक्सच्या बाहेर लिहिले माहितीसाठी फक्त. आता बघा इथं 1x आहे आर मध्ये. बघा 1x म्हणजे इथं 1 येईल. 1z म्हणजे इथं 1 येईल. आणि 2x म्हणजे इथं 1 येईल. ओके. बाकी सगळं 0. कसा मॅट्रिक्स आला का फाइंड आउट केला? लक्षात आलं? ओके. ठीक आहे. कोणाला काही शंका आहे का इथं? ठीक आहे. आता 9:15 तुमचं दुसरं लेक्चर असेल.